असोसिएशनच्या आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित बॉक्सिंग मध्ये ज्यांनी अनन्यसाधारण असे योगदान दिलं किंवा महाराष्ट्रातल्या बॉक्सिंग ज्यांच्या नावाने ओळखलं जातं ते जय गवळी, कार्याध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, सन्माननीय भारतकुमार राऊत, सेक्रेटरी मनोज पिंगळे, शैलेश ठाकूर, सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित पत्रकार बंधू, आजची पत्रकार परिषद महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन संदर्भात खरं काय हे सांगण्यासाठी आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रीडापटू, खेळाडू, बॉक्सिंग मधले खेळाडू इतर चिंतकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची रितसर निवडणूक झाली. कोर्टाच्या आदेशानं चॅरिटी कमिशनरच्या निगराणीखाली रितसर प्रोसेस करून निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये जय गवळींनी माझ्या नेतृत्वाखाली पॅनल निवडून आलं आणि त्यानंतर अध्यक्षपदी मी त्या ठिकाणी विराजमान झालो. आमचे पदाधिकारी निवड झाली आणि याचे काही सिक्वेन्स मी आपल्यासमोर ठेवले. कारण मी काल आज बातम्या वाचल्या की नवीन फेडरेशन झालं, नवीन फेडरेशनची अध्यक्ष झाला म्हणून नवीन फेडरेशन कधी आलं, निवडणूक कधी झाली आणि नेमणूक कधी झाली. आणि कुठल्याही संघटनेची निवडणूक ही नियमानुसार होत असते, त्याची प्रोसेस असते. मला वाटलं म्हणून तू अध्यक्ष, मला वाटलं म्हणून तुझी समिती, असं या ठिकाणी घटनेत नियमानुसार कुठेच नसतं. परंतु कायदा गुंडाळून अशा गोष्टी काही लोकांनी केल्या आहेत. आणि सुदैवाने दुर्दैवाने आमचे मित्र राहुल शेवाळे यांना कितपत याचं सर्व माहित आहे मला माहित नाही. अनावधानानं असेल की अवधानानं असेल तो त्यांचा प्रश्न. मी या ठिकाणी याचे सिक्वेन्स आपल्यासमोर मांडतोय जेणेकरून सत्यता पडताळण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज भासणार नाही. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची प्रलंबित निवडणूक माननीय हायकोर्टाच्या आदेशाने धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या मार्फत 9 नोव्हेंबर 2025 ला पार पडली. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या कार्यकारिणीची यादी 27 नोव्हेंबर 2025 रोजी BFI ला म्हणजे दिल्लीला पाठवण्यात आली. अजूनपर्यंत BFI कडून कमिटीला संलग्नतेचे पत्र देण्यात आलेले नाही. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या सद्यस्थितीबद्दल आपल्या मनात जे संभ्रम आहे त्याबद्दल मी खुलासा तपशीलवार करतो. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची निवडणुकीचा कार्यकाळ दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी संपुष्टात येण्यापूर्वी झाली नाही व त्यानंतर BFI तर्फे नेमण्यात आलेल्या रिव्ह्यू कमिटीने सुद्धा निवडणूक घेण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.